नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या करिअरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हो, आपण बोलतोय महाराष्ट्र CHO परीक्षा 2025 बद्दल. ही महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी नर्सिंग भरती संधी असू शकते. चला तर मग या गोल्डन चान्ससाठीची परफेक्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे समजून घेऊया. तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आगामी नर्सिंग भरती कोणती असेल? बरोबर, आपण बोलतोय कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच CHO पदाबद्दल. आणि ही फक्त एक नोकरी नाहीये बरं का, ही एक मोठी जबाबदारी आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्याची एक संधी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जिथे संधी मोठी असते तिथे आव्हानही तितकंच मोठं असतं. आणि हे आव्हान आहे स्पर्धेचं. जरा विचार करा, तब्बल 70,000 पेक्षा जास्त उमेदवार या एका संधीसाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणजे विचार करा किती मोठी स्पर्धा आहे. आणि एवढ्या गर्दीत जर आपलं स्थान पक्क करायचं असेल तर फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क म्हणजे एक अचूक रणनीती लागेल. पण थांबा, हा 70,000चा आकडा ऐकून घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण स्पर्धा जेवढी मोठी आहे ना, तेवढीच ही संधीही खूप मौल्यवान आहे. जे लोक मनापासून कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बनण्याचं स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. आणि हो, योग्य प्लॅनिंग असेल तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. चला तर मग पाहूया आपला आजचा रोड मॅप काय आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की CHO म्हणजे संधी आणि आव्हान काय आहे. मग परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, यशस्वी तयारीसाठी ती त्रिसूत्री कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळवायचं, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. CHO संधी आणि आव्हान. आपण आत्ताच बोललो की संधी खूप मोठी आहे, पण समोर 70,000पेक्षा जास्त स्पर्धकांचं आव्हान सुद्धा आहे. मग प्रश्न येतो की या आव्हानाला तोंड कसं द्यायचं, तयारीची सुरुवात नक्की कुठून करायची? याचं उत्तर अगदी सोपं आहे. तयारीची पहिली पायरी म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजून घेणं. एक म्हण आहे बघा, पेपर पॅटर्न समजला की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. आणि हे खरंच आहे. तर मग चला आपल्या दुसऱ्या टप्प्यात आपण या परीक्षेचा आराखडा कसा आहे तेच सविस्तरपणे बघूया, कारण आपल्या तयारीची सगळी दिशा यावरच अवलंबून असणार आहे. हा बघा परीक्षेचा आराखडा अगदी सोपा आणि सरळ आहे. एकूण प्रश्न असणार आहेत 50. प्रत्येक प्रश्नाला मिळतील 2 गुण, म्हणजे टोटल झाले 100 मार्क. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. म्हणजे तुम्ही सगळ्याच्या सगळे प्रश्न बिनधास्तपणे सोडवू शकता. आणि यासाठी वेळ मिळणार आहे तब्बल 2 तास. सोपं आहे की नाही? ओके, पेपर पॅटर्न तर आता आपल्या डोक्यात क्लिअर आहे. आता वळूया त्या गोष्टीकडे जी आपली निवड ठरणार आहे, आणि ती म्हणजे अभ्यासक्रम. सिलेबसचा कोर काय आहे ते पाहूया. तर आपल्या तयारीचा सगळा पाया या 5 मुख्य विषयांवर उभा आहे. पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. दुसरा आहे मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ, म्हणजे यात OBG आणि पीडियाट्रिक्स दोन्ही आलं. तिसरा विषय आहे न्यूट्रिशन म्हणजे पोषणशास्त्र. चौथा आहे फार्माकॉलॉजी, ज्यात आपल्याला लाईफ सेव्हिंग ड्रग्जवर जास्त फोकस करायचा आहे. आणि पाचवा म्हणजे पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स आणि आपल्या राष्ट्रीय योजना, ज्या आपल्याला फील्डवर काम करताना खूप उपयोगी पडणार आहेत. आता प्रश्न पडेल की हेच विषय इतके महत्त्वाचे का? कारण अगदी सोपं आहे. एक CHO म्हणून काम कुठे करायचं आहे? सब सेंटर लेवलला, बरोबर? आणि तिथे या सगळ्या विषयांचं प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्यासमोर परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम दोन्ही क्लिअर आहे. आता आपण त्या सिक्रेटकडे वळूया, जी आहे यशस्वी तयारीची त्रिसूत्री. ही त्रिसूत्री आपल्या अभ्यासाला एक परफेक्ट दिशा देईल. या संपूर्ण प्रवासात आपलं सगळ्यात मोठं सिक्रेट वेपन काय असेल माहितीये? ते आहे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. रोज थोडा थोडा पण न चुकता केलेला अभ्यासच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मग ही त्रिसूत्री आहे तरी काय? अगदी सोपी आहे. पॉइंट नंबर 1, रोज कमीत कमी 2 तास तरी फोकसने अभ्यास करायचा. यात 1 तास थिअरी आणि 1 तास MCQ प्रॅक्टिस. पॉइंट नंबर 2, दर आठवड्याला एक तरी फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचीच. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, 10 पुस्तकं वाचण्याच्या मागे लागू नका. फक्त एकच स्टँडर्ड पुस्तक निवडा आणि त्यावरच पूर्णपणे फोकस करा. उदाहरण द्यायचं झालं तर सक्सेस CHO सारखं एखादं चांगलं स्टँडर्ड पुस्तक मार्केटमध्ये मिळतं. मुद्दा फक्त एवढाच आहे की 10 वेगवेगळी पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच चांगलं पुस्तक 10 वेळा वाचा. त्याने त्या विषयावर आपली पकड घट्ट होते. आता आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात क्रुशल टप्प्यावर, पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळवायचं. ज्यांना असं वाटतंय की आपल्याला एका प्रॉपर गायडन्सची, एका स्ट्रक्चर्ड तयारीची गरज आहे, त्यांच्यासाठी एक खास मार्ग आहे. म्हणजे
ज्या उमेदवारांना असं वाटतं की एक फोकस्ड आणि स्ट्रक्चर्ड तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीने एक खास बॅच सुरू केली आहे. ही बॅच खास याच परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केली आहे. या बॅचमध्ये काय काय मिळेल तर यात तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट्स असतील, लाईव्ह Q&A सेशन्स असतील जिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता आणि एक स्पेशल टेस्ट सिरीजसुद्धा आहे. म्हणजे तयारीसाठी लागणारं सगळं काही एकाच ठिकाणी. आणि या सगळ्या मेहनतीमागे, या सगळ्या तयारीमागे उद्देश फक्त एकच आहे. त्या 70,000च्या गर्दीतून आपलं नाव पहिल्या 2,000 यशस्वी उमेदवारांच्या लिस्टमध्ये आणणं. आणि योग्य गायडन्स मिळालं तर हे ध्येय अजिबात अशक्य नाही. तर बघा, एक खूप मोठी संधी आपल्या सगळ्यांसमोर आहे. स्पर्धा मोठी आहे हे खरे, पण योग्य स्ट्रॅटेजी, कन्सिस्टन्सी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळू शकतं. आता खरा प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार करा आणि आजपासूनच, आत्तापासूनच तयारीला लागा.